शुभ संध्या मैत्रिणींनो. मागच्या भागात आपण बघितलं होतं शिऱ्याची पटकन झटकन असलेली रेसिपी, शुद्ध तुपातला शिरा. रिकॅप करून घेऊया आपण थोडं. तूप घेतलेलं अर्धा वाटी, त्यात घातलेला रवा छान खरपूस भाजून घेतलेला, त्यात बेदाणे, काजू, बदाम सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. रवा दुपटीने फुलला पाहिजे, ही आपली एक अट आहे मऊसूत शिरा बनण्यासाठी. जसं बघताय तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट घालून घेतले. ड्रायफ्रूट्सचा रंग नंतर तुम्ही बघालच की किती व्यवस्थित छान भाजून घेतल्यामुळे सोनेरी झाला आहे. यात आपण आता छान मस्त वाटीभर गरम दूध घालूया. दूध नसेल तर तुम्ही, दूध आवडत नसेल तर तुम्ही पाणी पण घालू शकता, पण दुधामुळे एक छान वेगळी चव येते आणि लहान मुलांसाठी एक छान ऑप्शन आहे हा, त्यांना दूध पाजायचं असेल तर. यात घालूया आपण आता केळी. केळी छान फिरवता फिरवता मिक्स करता करता स्मॅश करून घेऊया. म्हणजे वेगळी मॅश करायची काही गरज नाही आहे. तुम्ही अगदी पिकलेली केळी घेतली तर मग तर एवढं पण करायची गरज नाही आहे, ती ऑटोमॅटिकच मिक्स होऊन जाते छान. आता आपण एकदम गरम दूध घेऊया उकळलेलं, आणि जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुपटीने, म्हणजे आपण अर्धा वाटी रवा घेतला आहे, त्यात मस्त 1 वाटी दूध घातलं आहे आणि आता छान मिक्स करून घेऊया. बघा, प्रमाणात घेतलं तर त्याची मजाच ही आहे की तुम्हाला रेसिपी बनवताना अजिबात त्रास होत नाही. ना हा चिकट होणार, ना हा अगदीच कोरडा कोरडा होणार. हा व्यवस्थित प्रमाणात घेतल्यामुळे मऊसूत बनणार आहे. दुधात हा छान शिजला आहे, तुम्ही बघताच आहे. दूध दिसेनासं झालं आहे आणि रवा पण छान फुगला आहे. आणि ही प्रोसेस झाल्यानंतरच आपण आपली साखर घालूया यात. नीट व्यवस्थित दूध मिक्स झाल्यानंतर आता छान वरून साखर घालूया आणि आता साखरेला छान मिक्स करून घेऊया. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तुमच्याकडे कशी शिरा बनवताय. प्रत्येकाची रेसिपी एक वेगळी वेगळी असते. सगळ्यांच्या आईच्या हातची चव वेगळी असते. मला माझ्या मम्मीच्या हातचं जेवण फार आवडते. लग्नानंतर आता एवढं खायला भेटत नाही, पण आठवण तशीच आहे. बघा, झाला आहे आपला शिरा ऑलमोस्ट रेडी. छान झाकण ठेवूया, एक वाफ काढूया, वेलची घेऊया. हवं असेल तर तुम्ही रोज सिरप पण टाकू शकता. आणि आता आपला शिरा मस्त रेडी झाला आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.